कलेचा, सृजनतेचा असा हा जागर आहे. आणि मोहिनी त्यांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे की नेहमीच वेगळं काहीतरी आपण आपल्या प्रेक्षकांना द्यायचं. म्हणूनच आज आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं खेळू फुगडी चिम्मा नाचगो गुमा या संस्थेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सादर करतो महिमा स्त्री शक्तीचा, जागर संस्कृतीचा. हर्षदा पाटील, मी अनुष्का सावंत, संजना बिगवन, पल्लवी कोठावदे, संगीता आणि हर्षदा, जोगवा कविता चव्हाण. देवींच्या भूमिकेत सरस्वती मनीषा मीन, लक्ष्मी स्नेहल तांबे, कालीमाता स्वाती देसाई. शरणे ब्रह्मगे गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. मंडळी, नवरात्राचा हा काळ म्हणजे खरं तर ऋतू परिवर्तनाचा काळ. जसा ऋतू बदलतो त्याच पद्धतीनं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक परिवर्तन घडावं म्हणून आपण हा नवरात्रोत्सव साजरा करतो. जसा आपण घरामध्ये घटस्थापना घालतो तसंच अंगणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात समूह मन जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. निसर्ग हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण जसं घट बसवतो त्यामध्ये भूमी महत्त्वाची आहे. आपण तिथं बीजारोपण करतो, त्याला पाणी घालतो. अगदी तसंच हा जो ही संस्कृती आहे ही संस्कृती प्रवाहित राहावी याकरिता आपण अंगणामध्ये समूह नोंद जोपासण्याकरिता बोंडला हा आपल्याकडं महत्त्वाचा सोहळा आहे. महाराष्ट्रीयन हा एक मोठा सांस्कृतिक आणि लोकगीत म्हणून त्याकडे पाहिलं जातं. कोणी गुलाबाई म्हणतं, कोणी भक्तीचं, स्त्री शक्तीला, स्त्री सत्वाला, स्त्री तत्वाला आवाहन करण्याचं, स्त्री तत्वाची आराधना करण्याची. आता ह्या गोंधळ्यामध्ये अतिशय संथ गाणी आहेत, सासर माहेरची गाणी आहेत, निसर्ग आहे. पण या सगळ्याला जर का आधुनिकतेचा साज मिळाला तर खऱ्या अर्थाने जागर सागर होईल, नाही का? अनुभवूया हा आमचा बोलला. अक्कन माती चिक्कन माती भारत आपला सुरेख, अक्कन माती चिक्कन माती भारत आपला सुरेख, आपला भारत सुरेख बाई फिरूनी पहावा, डोंगर दर्या नदी झाडी समुद्र तो बघावा, असे डोंगर सुरेख बाई झाडे ती लावावी, अशी झाडी सुरेख बाई धरित्रीला सजवावी, अशी धरती सुरेख बाई स्वच्छ तिला ठेवावे, अशी स्वच्छता छान बाई आरोग्य चांगले राही, असेल आरोग्य चांगले तर मानव धर्म टिकेल, मानव धर्म टिकेल, मानव धर्म टिकेल. राहिलं पण हे बघ माझ्याकडं चुकू आहे. अरे मी बी काय आडाळे टिकली लावत असशील ना, माझ्याकडे टिकली बी आहे. अगं काय कुकू बी आहे आणि टिकली बी नाही. अगं संस्कृती रक्षणाचा घेतलायस ना तू असा, अगं संस्कृती रक्षणाचा घेतलायस ना तू असा, मग कशाला हवा हातच्या काकणाला आरसा, बुरगुंडा होईल तुला ग, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला ग, तुला बुरगुंडा होईल, मला बी होईल साखेजीला बी होईल, मला बी होईल साखेजीला बी होईल, तुला बी होईल साखेजीला बी होईल, तुला बी होईल साखेजीला बी होईल.
बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. काय बुरगुंडा? बुरगुंडा माहित नाही माहिती. ओ मावशी, तुम्ही सांगा बुरगुंडा म्हणजे काय? छायाताई, बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा माहित नाही? बर बाळानं मला एक सांगा, तुम्ही तुमच्या पोरासनी शाळेत कशापायी धाडतायसा? दुसऱ्याच्या पेन्शिली आणि रबरा आणायला का नुसता डबा खायला? बायानं मास्तर काय देतात पोरासनी? शिक्षा देतात. शिक्षा का देतात? बायानो, मास्तर देतात ज्ञान. त्याला येतंय शहाणपण. बुरगुंडा म्हणजे ज्ञान. शाळेत पोरं ज्ञान घ्यायला जातात. आता हे झालं पोरांचं. बायानो, तुमचं काय? ज्ञान म्हणजे काय ते आजकाल तुम्ही समजायला आणि स्मार्ट झालायसा ना. हातात आहे ना ते दबडं व्हॉट्सॲप, इन्स्टा, स्टेटस. यातलं काय ज्ञान मिळतंय? कोण कुठं गेलंय, कोणी काय घातलंय आणि कोणी कसा सेल्फी काढलाय. आणि आपल्याच पोरासनी म्हणताय स्वतःच्या हातात मोबाईल आणि पोरासनी म्हणताय मोबाईलमुळे पार वाटतं झालं. आता हे ज्ञान आहे का? हे समजून घ्या. हे म्हणजे ज्ञान. बुरगुंडा. आता सावित्रीच्या लेकीनं आठवा तिची कहाणी आणि शाळेत जाऊन सोडली नाही तिनं आपली साधी राहाणी. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल सखे हिला बी होईल. मला बी होईल सखे हिला बी होईल. तुला बी होईल सखे हिला बी होईल. तुला बी होईल सखे हिला बी होईल. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. बघितली का तुम्ही सावित्रीची वेशभूषा? पायापासनं वरपर्यंत. काय चुकलं का? पायापासनं वरपर्यंत. आजकाल पोरी एवढं कपडं घालतात की पहिली नजर पायावरच. बायांची ही गत आहे, पुरुषांचं तर सोळाच. बर ते जाऊ दे. मला सांगा, कापड कशासाठी घालतात? म्हणजे तसं नाही मला म्हणायचं. आपण जन्माला आलतो तेव्हा अंगावर कापड कुठे होती? मग माणसानं कापडाचा शोध कशासाठी लावला? संरक्षणासाठी. हा बरोबर. ऋतूप्रमाणे आपल्या शरीराचं रक्षण होण्यासाठी आपण कपडं घालतो. माणसाची ना जात आपली. मग आपण ते जनावरासारखं का वागतो? आजकाल जनावर भी श्रीमंत आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं तर काय दिसते? मालकिणीपेक्षा कुत्रीच लय श्रीमंत दिसतात. म्हणूनच म्हणते की कापडं घातली पाहिजेत. आपली संस्कृती टिकली पाहिजे. आता शिक्षणानं भरलेत संस्कृतीची जोळी. आता शिक्षणानं भरलेत प्रगतीची जोळी. मग स्वैराचार्यानं का करताय स्वतःची राख रांगोळी? बायानं त्या सावित्रीनं जे शिकवलं लय हालापेष्ट सोसून स्वातंत्र्य दिलं. मात्र स्वैराचारानं आपण सगळं घालवायला नको. म्हणूनच म्हणते बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल सगळे हिला बी होईल. मला बी होईल सगळे हिला बी होईल. तुला बी होईल सगळे हिला बी होईल. तुला बी होईल सगळे हिला बी होईल.
बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. बायांनो, पोरीसनी शिकून सवरून मोठं करतायसा, हा आजूबाजूला काय चाललंय हे सांगता येत नाही. आपले सणवार कशासाठी आहेत, सडा रांगोळी कशासाठी घालायची, कुकू टिकली कशापायी लावायची हे सांगता येत नाही. आपल्या कितीतरी पोरी अशा हकनात गेल्या. ती श्रद्धा, तिचं बी असंच राहिलं. पण का बरं ती का गेली असेल तो विचार केलाय? अगं इनाशक आले विपरीत बुद्धी आणि मॉडर्न व्हायच्या नादात पार हरपले सुद्धी. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल सखे तुला बी होईल तुला बी होईल सखे मला बी होईल. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. त्या श्रद्धाची टिकलीवरची श्रद्धा टिकली असती तर आज ती श्रद्धा टिकली असती. बाळांनो, हिंदू संस्कृती आपली ती टिकवणं आपल्याच हातात आहे. मला एक सांगा, आपण कुकू आणि टिकली लावायला कसली आली शरम? ती तरी आपल्या चेहऱ्याची शान वाढवते. आपण टिकली कुकू कुठे लावतो? कपाळावर. बरोबर, कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये. आपलं सायन्स काय सांगतं? सगळ्या किचन जे आहे आपल्या शरीराचं ते आपल्या दोन भुवयांच्या मध्ये, तिथंच आपलं आज्ञाचक्र असतं. या किचन मधल्या रेसिप्या नीट चालल्या तर सगळं नीट चालतंय. म्हणूनच बाळांनो, कुकू लावा, टिकली लावा आणि टिकली माझ्याकडूनच घेऊ बरं का. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल सखे तुला बी होईल तुला बी होईल सखे मला बी होईल. बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा होईल.
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. ही ऊर्जा आपल्या प्रत्येकीमध्ये आहे. बोलला असो किंवा टिपला असो, या सगळ्या लोकनृत्यांमधून तसंच आहे. आपण 9 दिवस देवीसमोर जी पूजा अर्चना करतो, स्तुती सुमन गातो, स्तोत्र म्हणतो, या सगळ्यांमधून एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि ही ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरणार असते. आणि म्हणून अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम की जे सर्जनशील आहेत, सृजनात्मक आहेत, असे कार्यक्रम हेच महत्त्वाचे आहेत. हा धागा मोहिनीताई, मोनाताई, स्नेहलताई आपण म्हणूया, या दोघींनी पकडलेला आहे आणि म्हणून हा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. मंडळी, शक्तीबद्दल बोलतोय आपण, स्त्री शक्तीबद्दल बोलतोय. असं म्हणतात की शिवशक्ती, यामधून शक्ती बाजूला काढली तर फक्त शव शिल्लक राहतं. म्हणजेच ही प्राणशक्ती किती महत्त्वाची आहे, ही विश्वाची उत्पत्ती करणारी शक्ती आहे. आता या शक्तीचे देवीच्या विविध रूपं कुठली कुठली आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती, आम्ही खूप खोलात जाणार नाही. पण ही शक्ती आपल्यापैकी प्रत्येकीमध्ये आहे. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करतो, ही स्त्री शक्ती आहे आणि ह्या स्त्री शक्तीचा आदर करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. मला नक्की सांगावं असं वाटेल की आता जे ऑपरेशन सिंदूर झालं त्यामध्ये सुद्धा महिला अधिकारी होत्या आणि तरी हे शिवधनुष्य लीलया पाळलेलं आहे. या आजच्या काळातल्या स्त्री शक्ती आहेत त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. मंगलयानमध्ये आपण बघितलं किती सायंटिस्ट ह्या महिला होत्या आणि त्यांचं योगदान हे त्यामधलं खूप मोठं होतं आणि याही स्त्री शक्तीची दखल या निमित्तानं आपल्याला घ्यावी लागेल. आता या सगळ्या स्त्री शक्तीला आवाहन करण्यासाठी आपल्याकडे जी संस्कृती आहे, गोंधळाची संस्कृती आहे, म्हणूनच या आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या या मंचावर हा गोंधळ, आवाहन करणारा गोंधळ हा व्हायलाच हवा.
उदय गांबेवरे. मंडळी, आपण बोहान हवं. या नवरात्रामध्ये बघा 9 या आकड्याला महत्त्व आहे. या नवरात्रामध्ये आपण अशाच पद्धतीनं सजग राहणार आहोत. आपल्याला वास्तवाचं भान असलं पाहिजे. म्हणजे नव्या गोष्टींबरोबर स्वीकारताना जुनंही आपण सोडलं नाही पाहिजे. याची ही संस्कृती आपण या मंचावरती आपण जपणार आहोत. नवरात्रामध्ये आपण जपली पाहिजे. मी बोलते नवरात्राबद्दल. आपल्या संस्कृतीमध्ये 9 आकड्यांना फार महत्त्व आहे. म्हणजे बघा 9 रस आहेत, 9 रंग आहेत, 9 रत्न आहेत, 9 नाथ आहेत. आता यातल्या प्रत्येकाला खूप अर्थ आहेत. म्हणजे 9 रस मी जर का बोलायला गेले तर यातला प्रत्येक रस जे स्वभाव आहेत त्याबद्दल खूप सांगता येईल. 9 रंग आहेत. आपण 9 दिवस वेगवेगळे रंग परिधान करतोय, पण यातल्या प्रत्येक रंगाला मोठा अर्थ आहे. हा आपण कधी समजून घेतलाय का? हा आला सजगपणा. नवनाथ आहेत, त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे. आता नवरात्रामध्ये 9 दिवस या देवीची रूपं आपण बघणार आहोत, बघतो आहोत. पण त्याचबरोबर या देवींची आयुध काय आहेत आणि या आयुधांचा सध्याच्या काळामध्ये कसा संदर्भ लावता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण या दुर्गा आणि त्यांची आयुध यांचा आधुनिकतेला जोडलेला धागा आपण या ठिकाणी अनुभवूयात.
शब्दाचा आणि कलागुणांचा तीव्र मिळत देवीच संस्कृती विविधते तुम्ही ऐक्य साधते विविधते तुम्ही ऐक्य साधते तीच संस्कृती हीच संस्कृती हीच संस्कृती हीच संस्कृती तर आपली संस्कृती नक्कीच पुढे जाईल. आपण मात्र प्रयत्न करायला हवेत. सुनीताताईंनी अतिशय नेमक्या शब्दात या सगळ्या देवीच्या रूपांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या आयुधांचे सध्याच्या काळानुसार हे संदर्भ सुद्धा जोडलेले आहेत. याचं सादरीकरण या ठिकाणी आपण पाहिलं, पण अशाच पद्धतीनं आपली संस्कृती ही प्रवाही व्हायला हवी असं या ठिकाणी मी व्यक्त करते. आपण पुढे जाऊयात. आपण बोलतो नेहमी सद्भावनेबद्दल, सद्विचारांच्या बद्दल, सत्कार्याबद्दल आपण बोलतो आहे. आणि मग या पार्श्वभूमीवरती विवेकाचा जागर हा व्हायला हवा. नेहमीच वेगळं काहीतरी करण्याची, जनजागृती करण्याची भूमिका मोहिनीताईंची असते. त्याला पाठिंबा स्नेहलताईंचा असतो. म्हणजे बघा, परवा या कार्यक्रमासंदर्भामध्ये मी बोलत होते आणि खूप 8 दिवसांचं सगळं त्यांनी शेड्यूल सांगितलं. म्हणजे सुचलं कसं तुम्हाला? तुमच्या डोक्यातून या सगळ्या कल्पना येतात कशा? आणि मग स्नेहलताई आहे, त्यांनी अख्खी टीम आहे. पण हा जागर, ही संकल्पना आणि अशा पद्धतीनं संस्कृती पुढे प्रवाही करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या संकल्पनेसाठी टाळ्या व्हायला हव्यात आणि सुनीताताईंसाठी सुद्धा, कारण नेमक्या शब्दात या सगळ्या देवीच्या रूपांचं वर्णन हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला ही या निमित्तानं संधी मिळते आहे. आम्ही खूप शिकतो आहोत. आपण जाऊयात सद्वर्तनाचा, विवेकाचा जागर अर्थात जोगवा. Thank you.
किती सांगावं. आत्ताच आपण बघितली देवीची रूपं आणि मनात विचारायला की खरंच या देवी इथं अवतरल्या तर, या देवींनी कॅटवॉक केला तर असायला हवं ना. आपण आत्ताच म्हणालो नव्या जुन्याची सांगड घालायला हवी. असा प्रयोग करायला नक्कीच हरकत नाही आहे. बघूया या पुढचा हे सादरीकरण. इथे उपस्थित सर्व सख्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आम्हाला आज
इतक्या छान प्रेक्षकांसमोर हे सादरीकरण करायची संधी दिली. कसं असतं ना सगळ्यांना, बघताना खूप मजा येते, पण ज्या व्यक्तीने याचं लेखन केलंय, ज्याचं दिग्दर्शन केलंय, ज्याने मार्गदर्शन केलं, अशा आमच्या गुरु सुनीताताई खरे यांच्यासमोर हे सगळं सादरीकरण करताना एक वेगळंच भाव असतो, वेगळाच. तर माझी खूप इच्छा आहे, माझी माझ्या सगळ्यांची, की ताईंनी जरा मंचावर यावं. इतका छान गुरुचा जर पाठिंबा असेल तर नक्कीच आपली संस्कृती अशीच टिकेल आणि अशीच आपण पुढे जात जाऊ. तर जोरदार सुनीताताई खरे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. मोहिनीताई आणि स्नेहलताई यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद सांगेल की त्यांनी आज आम्हाला इतक्या छान प्रेक्षकांसमोर हे सादरीकरण करायला संधी दिली. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि ताईंना विचारूया त्यांना कसं वाटलं. जाहीर कौतुक करायलाच पाहिजे, कारण तुमच्या 2-2 हातांच्या टाळ्यांच्या डबल तरी टाळ्या वाजवत आहेत जरा. हे मला पुढलं कळत नव्हतं माझं किती माणसं आहेत, टाळ्यांच्या आवाजावरनं लक्षात नव्हतं. पुढच्या वेळेला आपण दादांना सांगू तिकडे पण एक माईक ठेवा, म्हणजे मला वाटतं टाळ्या आणखीन ऐकायला येतील. पण धन्यवाद, खूप छान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सगळ्या एकदम छान तयार आहेत असं आता मीच म्हणणं, पण खरंच आहेत, त्याबद्दल वादच नाही. खूप छान, कारण ही सेवा असते आणि ही सेवा करताना बळ देणारा पण तो कोणीतरी वेगळाच असतो. त्यामुळे आपण काहीच करत नसतो, पण ज्यांनी करवून घेतलं आणि ज्यांनी करवून घेतलं त्या म्हणजे या सगळ्या शक्ती विक्रमदादांच्या, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. बोलो अंबे मात की जय, दुर्गा माते की